मुंबईच्या जवळ असलेल्या कर्जत तालुक्यातील जमिनीकडे देशभरातील उद्योजकांचं लक्ष लागलंय। नवजीवन प्रकल्प आणून कर्जतच्या जमिनींवर ताबा मिळवण्याचा डोळा गुंतवणूकदार यांनी ठेवला आहे। त्या कामांसाठी उद्योजक कर्जतमध्ये येण्यासाठी हेलिकॉप्टर वापरत असल्याचं आढळून येतंय। मात्र हे हेलिकॉप्टर कर्जत तालुक्याच्या हवाई हद्दीत उतरत असताना त्यांची नोंद कर्जत तालुका प्रशासनाला असावी अशी एक साधी अपेक्षा कर्जत तालुक्याला आहे। मात्र खासगी हेलिपॅडवर उतरणारे उद्योगपती यांची संख्या वाढली असून देशातील पहिल्या क्रमांकाचे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मागील काही महिन्यांतील हेलिकॉप्टर फेऱ्या विशेष चर्चेत असतात। पण कर्जत तालुक्यातील खासगी हेलिपॅडवर उतरणाऱ्या हेलिकॉप्टर यांची संख्या मागील काही महिन्यात वाढली आहे। कर्जत तालुक्यात सरकारी हेलिपॅड कुठेही नाही आणि त्यामुळे निवडणुकीच्या काळात किंवा शासकीय कार्यक्रम यांच्या सोहळ्यासाठी येणारे नेते मंडळी टाटा कंपनीच्या हेलिपॅडवर उतरतात, तर दुसरीकडे कर्जत तालुका हद्दीला लागून असलेल्या वावर्ले येथील सॉल्ट हॉटेल येथील हेलिपॅडवर येणाऱ्या व्हीव्हीआयपी यांची संख्या वाढली आहे। मात्र हे दोन्ही हेलिपॅड खासगी असल्यानं प्रशासनाचं नियंत्रण नसल्याचं दिसून येत आहे। फक्त मंत्री आणि नेते मंडळी यांच्या कर्जत तालुका दौरा यावेळी कर्जत तालुका प्रशासन सक्रिय असल्याचे दिसून येत आहे। मात्र सध्या कर्जत तालुक्यात काही खासगी हेलिपॅड उभारण्याचे प्रकार वाढले आहेत। त्या हेलिपॅडवर उतरणारे व्हीव्हीआयपी किंवा उद्योगपती यांच्याबद्दल कोणतीही नोंद प्रशासन यांच्याकडे नसल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे सर्वसामान्य देखील आकाशात घिरट्या येणारे हेलिकॉप्टर दररोज बघण्याशिवाय काही हाती उरले नाही। कारण त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे कोण यांची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही। त्यामुळे ही माहिती सर्वसामान्य लोकांना असण्याचं कोणतेही कारण नाही। मनसे आक्रमक आहे याबाबत। कर्जत तालुक्यातील टाटा कंपनीच्या हेलिपॅडवर आज 9 डिसेंबर रोजी सकाळी एक हेलिकॉप्टर तेथील हेलिपॅडवर उतरले। त्यावेळी त्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणाशिवाय कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नव्हती। त्या हेलिकॉप्टरमधून कोण प्रवास करतंय याबद्दल कोणतीही माहिती मिळत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे। हेलिकॉप्टरमधून उद्योगपती आले की अन्य कोणी हे प्रशासनाला माहिती नसतील तर मग सर्वसामान्य यांचे काय, असा सवाल करून जितेंद्र पाटील यांनी कर्जत तालुका हाय व्होल्टेज तालुका समजला जातो। त्यामुळे या तालुक्यात हेलिकॉप्टरमधून व्हीव्हीआयपी व्यक्ती येतात, कोण येतात याची दखल प्रशासनाने असायला हवी। मात्र त्यातून एकही अनुचित प्रकार कर्जत तालुक्यात झाल्यास त्यावेळी जबाबदारी कोण घेणार, असा सवाल देखील जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केलाय। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशेळे।